श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 25वा सर्ग वाचूया. अगस्त्य पुढे सांगू लागले, देवांच्या आणि दानवांच्या समोर ही आश्चर्यकारक घटना पाहून रोषद्वेषाने भरलेल्या मृत्यूला तसेच कालाला मोठा हर्ष झाला. त्यानंतर मृत्यूदेव अत्यंत कुपित होऊन वैवस्वत यमाला म्हणाला, तुम्ही मला सोडा, मला आज्ञा द्या. मी समरांगणात या पापी राक्षसाला आताच मारून टाकतो. महाराज, ही माझी स्वभावसिद्ध मर्यादा आहे की माझा स्पर्श होताच हा राक्षस जिवंत राहू शकणार नाही. श्रीमान हिरण्यकशिपू, नमुची, शबर, निसंदी, धूमकेतू, विरोचन कुमार बली, शुंभ नावाचा दैत्य, महाराज वृत्र, तसेच बाणासूर, कितीतरी शस्त्रवेत्ते, राजर्षी, गंधर्व, मोठमोठे नाग, ऋषी, सर्प, दैत्य, यक्ष, अप्सरांचे समुदाय, युगात कालांचे समुद्र, पर्वत, नद्या आणि वृक्षांसह पृथ्वी हे सारे माझ्याकडून क्षय पावलेले आहेत. तसेच इतर खूपशा बलवान तसेच दुर्जय वीरांना देखील माझ्याकडून विनाशाची प्राप्ती झालेली आहे. मग या निशाचराची काय बरं कथा? धर्मज्ञा, तुम्ही मला सोडा, मी याला अवश्य मारून टाकीन. ज्याला मी पाहीन तो कुणी बलवान असला तरी जिवंत राहू शकत नाही. काळा, माझी दृष्टी पडल्यावर तो रावण 2 घटका देखील जिवंत राहू शकणार नाही. माझ्या या कथानकाचं तात्पर्य केवळ आपल्या बलाला उजाळा देणं एवढंच नसून ही माझी स्वभावसिद्ध मर्यादा आहे. मृत्यूचे हे म्हणणे ऐकून प्रतापी धर्मराज त्याला म्हणाला, तू थांब, मीच याला मारून टाकतो. त्यानंतर क्रोधाने डोळे लाल करून सामर्थ्यशाली वैवस्वत यमाने आपला अमोघ कालदंड हाताने उचलला. त्या कालदंडाच्या पार्श्वभागी कालपाश विराजमान झालेला होता आणि वज्र तसेच अग्नितुल्य तेजस्वी मुद्गर देखील मूर्तिमान होऊन स्थित झालेला होता. तो कालदंड दृष्टीला पडताच प्राण्यांच्या प्राणांचे अपहरण करीत होता. मग ज्याला त्याचा स्पर्श होईल किंवा ज्याच्यावर त्याचा मारा होईल त्या पुरुषाच्या प्राणांचा संहार करणे ही त्याच्या दृष्टीने किरकोळ बाब होती. ज्वालांनी घेरलेला तो कालदंड त्या राक्षसाला दग्ध करून टाकण्यासाठी उद्युक्त होता. बलवान यमराजाच्या हाती असलेले ते महान आयुध आपल्या तेजाने प्रकाशित झाले. ते उंचावताच समरांगणात असलेले सर्व सैनिक भयभीत होऊन पळून गेले. कालदंड उचललेल्या यमराजाला पाहून सर्व देवही क्षुब्ध झाले. यमराज त्या दंडाने रावणावर प्रहार करू इच्छितच होता. तेवढ्यात साक्षात पितामह ब्रह्मदेव तेथे येऊन पोहोचले. त्यांनी दर्शन देऊन म्हटले, अमित पराक्रमी महाबाहू वैवस्वता, तू या कालदंडाद्वारे निशाचर रावणाचा वध करू नकोस. देवप्रवर, मी याला देवांकडून अवध्य राहशील असा वर दिलेला आहे. माझ्या मुखातून जे वचन बाहेर पडलं आहे ते तू असत्य ठरवू नयेस. जो देव किंवा मानव मला असत्यवादी ठरविल त्याला समस्त त्रैलोक्याला मिथ्याभाषी बनविण्याचा दोष लागेल यात संशय नाही. हा कालदंड तिन्ही लोकांना भयंकर तसेच रौद्र आहे. तुझ्याकडून क्रोधपूर्वक सोडला गेल्यावर हा प्रिय आणि अप्रिय जनात भेदभाव न बाळगता समोर असलेल्या समस्त प्रजेचा संहार करून टाकील. हा अमित तेजस्वी कालदंड देखील पूर्वकाळी मीच बनविला होता. हा कुठल्याही प्राण्यावर व्यर्थ
अनर्थ होणार नाही याच्या प्रहारानं साऱ्यांचा मृत्यू होतो. तेव्हा सौम्य, तू हा रावणाच्या मस्तकी मारू नकोस. याचा मारा होताच कुणी एक मुहूर्तही जिवंत राहू शकत नाही. कालदंड पडल्यावर जर राक्षस रावण मेला नाही किंवा मेला तर दोन्हीही प्रकारे माझे वचन असत्य ठरतेच. म्हणून हातात उचललेला हा कालदंड तू लंकापती रावणाच्या दिशेकडून बाजूला घे. जर समस्त लोकांवर तुझी दृष्टी असेल तर आज रावणाचं रक्षण करून मला सत्यवचनी ठरव. ब्रह्मदेव असे म्हणाल्यावर धर्मात्मा यमराजाने उत्तर दिले, जर असं असेल तर पहा, मी हा दंड मागे घेतला. तुम्ही आम्हा सर्वांचे प्रभू आहात. तुमची आज्ञा पाळणं आमचं कर्तव्यच आहे. जर वरदानानं युक्त असल्यामुळं माझ्याकडून या निशाचराचा वध होण्यासारखा नसेल तर यावेळी याच्याशी युद्ध करून मी तरी काय करू. म्हणून आता मी याच्या दृष्टी आड होतो असे म्हणून यमराज रथ आणि घोड्यांसह तेथेच अंतर्धान पावला. अशा प्रकारे यमराजाला जिंकून आपल्या नावाची द्वाही फिरवून दशग्रीव रावण पुष्पक विमानावर आरूढ होऊन यमलोकातून निघून गेला. त्यानंतर सूर्यपुत्र यमराज तसेच महामुनी नारद ब्रह्मादी देवांसह प्रसन्नपणे स्वर्गलोकी गेले. देवेश्वर यमाला पराजित करून युद्धाची खुमखुमी बाळगणारा दशग्रीव रावण मग आपल्या सहाय्यकांना भेटला. त्याचे सारे अंग रक्ताने न्हालेले होते आणि प्रहारांनी जर्जर झालेले होते. त्या अवस्थेत रावणाला पाहून त्या राक्षसांना मोठा विस्मय वाटला. महाराजांचा विजय असो असे म्हणून रावणाच्या अभ्युदयाची कामना करून ते मारीच्या आधी सर्व राक्षस पुष्पक विमानावर बसले. त्यावेळी रावणाने त्या सर्वांना धीर दिला. त्यानंतर तो राक्षस रसातळाला जाण्याच्या इच्छेने दैत्यांनी आणि नागांनी सेवित तसेच वरुणाद्वारे सुरक्षित जलनिधी समुद्रात प्रविष्ट झाला. नागराज वासुकीद्वारे पालित भोगवतीपुरीत प्रवेश करून त्याने नागांना वश करून घेतले आणि तेथून हर्षपूर्वक मणिमयी पुरीकडे प्रस्थान केले. त्या पुरीत निवातकवच नामक दैत्य राहत होते. त्यांना ब्रह्मदेवांकडून वरप्राप्ती झाली होती. राक्षसराज रावणाने तेथे जाऊन त्या सर्वांना युद्धासाठी ललकारले. ते सर्व दैत्य मोठे पराक्रमी आणि बलशाली होते. नाना प्रकारची शस्त्रास्त्रे बाळगणारे होते. तसेच युद्धासाठी सदैव उत्साही आणि उन्मत्त राहणारे होते. त्यांचे राक्षसांशी युद्ध सुरू झाले. ते राक्षस आणि दानव कुपित होऊन एकमेकांना शूल, त्रिशूल, वज्र, पट्टिश, खड्ग आणि परशूंनी घायाळ करू लागले. त्या युद्धाला 1 वर्षाहूनही अधिक काळ व्यतीत झाला, परंतु त्यांच्यातल्या कुठल्याही पक्षाचा जय किंवा पराजय झाला नाही. तेव्हा त्रिभुवनाचे आश्रयभूत अविनाशी पितामह भगवान ब्रह्मदेव एका उत्तम विमानावर बसून सत्वर तेथे आले. वृद्ध पितामहांनी निवातकवचांचे ते युद्धकर्म थांबविले आणि त्यांना स्पष्ट शब्दात सुनाविले, दानवांनो, सारे देव आणि असुर मिळूनही युद्धात या रावणाला पराभूत करू शकत नाहीत. अशाच प्रकारे समस्त देवांनी आणि दानवांनी एक होऊन आक्रमण केले तरीही ते तुम्हा लोकांचा संहार करू शकत नाही. तुम्हा दोघांची वरजन्य शक्ती सारखीच आहे, म्हणून मला तर तुमची आपापसात मैत्री व्हावी हेच योग्य वाटतं. कारण सुहृदांचे सारे अर्थ एकमेकांसाठी समान ठरतात यात संशय नाही. तेव्हा तेथे रावणाने अग्नीला साक्षी ठेवून निवातक वचांची मैत्री केली. त्यामुळे त्यांना मोठी प्रसन्नता वाटली. मग निवातक वचांकडून
उचित आदर प्राप्त करून घेऊन तो 1 वर्षपर्यंत तेथे राहिला. त्या स्थानी दशाननाला आपल्या नगरासारखेच प्रिय भोग प्राप्त झाले. त्याने निवातक वचन कडून 100 प्रकारच्या मायांचे ज्ञान करून घेतले. त्यानंतर तो वरुणाच्या नगराचा पत्ता शोधित रसातळात सगळीकडे फिरू लागला. इथे 25वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 26वा सर्ग वाचूया. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.